करायचंय, एकदम स्क्रॅच पासून ऍडव्हान्स पर्यंत कम्प्लीट करायचंय. आणि हे करत असताना तुम्ही बऱ्याच गोष्टी ऑलरेडी शिकलेल्या असतील, पण शिकत असताना आपण काही काही गोष्टी मिस करत जातो आणि मिस करत गेलेल्या त्या गोष्टी आपल्याला परत रिकव्हर करायच्या आहेत आणि जे कन्सेप्ट आहेत ते नीट समजून घ्यायचे आहेत. मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट रट्टा मारायचा सब्जेक्ट नाही, तर तो सब्जेक्ट कसा आहे, तर तो समजून घेण्याचा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर आपल्याला अंडरस्टँडिंग वाढायला पाहिजे. कुठलीही गोष्ट आपण मॅथमॅटिक्स मध्ये कुठलंही ऑपरेशन करत असताना का करतो आपण ते ऑपरेशन, हे नीट समजायला पाहिजे. ठीक आहे. म्हणून आपण स्टार्टिंग पासून सुरू करू. या 40 डेज प्रोग्रामचा ऍक्च्युअली सुरुवात होणार आहे आपली 5 मे पासून. ठीक आहे. 5 मे पासून सुरुवात होईल आणि आज 3 मे आणि 4 मे या 2 दिवशी आपण डेमो घेऊ. 1-1 तासाचा डेमो घेऊ आपण आणि 5 तारखेपासून डेली 2 आवर्स आपण बेसिक कंप्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणखीन आणि 5 तारखेपासून भरपूर स्टुडंट याला जॉईन होणार आहेत. माझे जे ऑफलाईन क्लासेसचे स्टुडंट आहेत ते पण जॉईन होणार आहेत. हे डेमो क्लास असल्यामुळं त्यांना मी लिंक पाठवली नाही, त्याच्यामुळे ते काही येणार नाहीत आज उद्या 2 दिवस. 5 तारखेपासून माझे 4थी पासूनचे 9वी पर्यंतचे सगळे स्टुडंट जॉईन होणार आहे. आणि हा कोर्स असा डिझाईन केलेला आहे की फक्त मोठ्यांसाठी किंवा फक्त छोट्यांसाठी म्हणून नाही, ज्यांना कुणाला मॅथमॅटिक्स मध्ये काही थोडीशी प्रॉब्लेम असेल त्या सगळ्यांचं मॅथमॅटिक्सच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हा प्रोग्राम आपण तसा डिझाईन केलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही सुरुवातीपासून स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं एखाद्या वेळेस असं वाटू शकतं की सर आम्हाला हे येतंय, तरी पण तुम्ही नीट लक्ष द्यायचं, कारण हा प्रोग्राम तुम्ही कधीही मिस करायचा नाही. आणि जसं सांगाल येत असेल तरी प्रॅक्टिस करायची, येत नसेल तर तरी पण लक्ष द्यायचं आणि ज्या ठिकाणी कुठं प्रॉब्लेम असेल त्यावेळेस ते मला लगेच विचारायचं. आणि हे प्रोग्राम कसा असेल आपला 1 to 1 असेल. ठीक आहे. म्हणजे एक 1 वे असणार नाही, फक्त मी तुम्हाला शिकवत जाईन आणि तुम्ही फक्त ऐकत राहायचं, असा हे प्रोग्राम आपला मास्टर क्लास नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला जिथं कुठं प्रॉब्लेम वाटेल, कुठं कन्सेप्ट नाही समजली, तर लगेच तुम्हाला तिथं विचारावं लागेल आणि मी पण तुम्हाला इकडून क्वेश्चन्स विचारेन, त्या क्वेश्चन्सचं तुम्हाला आन्सर द्यावं लागेल. ठीक आहे का? सांगा. येस. ठीक आहे. नाव काय बेटा तुझं? माळी. नाव काय तुझं? समृद्धी. समृद्धी. वा, छान छान. आणि विपुलची तर मला ओळख आहेच, काय अडचण नाही. समृद्धी, मी विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर द्यावे लागतील तुला. ठीक आहे. ओके. ठीक आहे. चला. समृद्धी, कितवीला आहेस तू? 5th. 5th ला आहेस. बर बर बर. आणि सीबीएसई पॅटर्न मध्ये आहेस तू का सीबीएसई बोर्ड साठी आहेस का स्टेट बोर्डासाठी आहेस? सीबीएसई. वा, शाबास. ठीक आहे. छान. चला मग सुरू करायचं आपण. ओके. ठीक आहे. तर बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा आजचा आपला डेमोचा टॉपिक आहे फ्रॅक्शन. डेमोचा आजचा आपला टॉपिक आहे फ्रॅक्शन. ऍक्च्युली आपण या प्रोग्राम मध्ये स्टार्टिंग मात्र फ्रॅक्शन पासून सुरू करणार नाही. आपल्याला स्टार्टिंग करायचंय पर्टिक्युलर नंबर पासून सुरू करायचंय आपल्याला. हे नंबर्स आहेतच का, इथून आपल्याला सुरू करायचंय. 5 तारखेपासून आपण तिथून सुरू करू. हे डेमो असल्यामुळे मी काय केलंय, डायरेक्ट आपल्याला एक टॉपिक आपण चूज केलाय फ्रॅक्शन नावाचा, आणि त्या फ्रॅक्शन नावाच्या टॉपिक वरती आज आपल्याला 1 तास आपला क्लास होईल. ठीक आहे. चला मग आता आपण सगळ्यात पहिल्यांदा फ्रॅक्शन समजावून घेऊ. मला कुणी सांगेल का फ्रॅक्शन कशाला म्हणायचं? व्हॉट इज फ्रॅक्शन? विपुल. विपुल यस सर. सांग बेटा, फ्रॅक्शन काय? सर, जर 2 बाय म्हणजे जर कोणता एक शेप असेल आणि त्याचं जर बरोबर आहे. सांग सांग, तुला जसं समजलंय, तुला काय वाटतंय फ्रॅक्शन बद्दल, तुझ्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे फ्रॅक्शनची ती मला सांग तू.
जर योग्य असेल तर मी करेक्ट आहे म्हणून सांगतो, त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर ते पण मी सांगतो. ठीक आहे, सांग बेटा तुला काय वाटतं फ्रॅक्शन म्हणजे काय आहे ते सांग. सर जर कोणता शेप असेल आणि त्याच्यामधला एक शेप जर शेडेड असेल तर त्याला फ्रॅक्शन म्हणते. अच्छा ठीक आहे. समृद्धी तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटते फ्रॅक्शन? The whole part of the figure which is shaded, करेक्ट like करेक्ट करेक्ट 1/4, it is called fraction. करेक्ट 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 छान. म्हणजे फ्रॅक्शनला आपण म्हणू शकतो फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ होल. फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ होल. काहीतरी होल थिंग आहे, त्याच्या पार्टला जर आपल्याला त्याला रिप्रेझेंट करायचं असेल मॅथमॅटिक्स मध्ये, तर आपण त्याला काय म्हणणार? फ्रॅक्शन म्हणणार. काय म्हणणार? फ्रॅक्शन. ठीक आहे, चलो बघा आता मी थोडस बोर्डकडे लक्ष द्या. आता सपोज हे आहे आपला एक पिझ्झा, कम्प्लीट पिझ्झा आहे आपला. हे किती पिझ्झा आहेत आता इथं? एक होल पिझ्झा आहे. ठीक आहे, 1 होल पिझ्झा. समजा मी हे एक होल पिझ्झा खाल्ला तर तुम्ही काय म्हणणार? किती पिझ्झा खाल्ले मी? 1. ठीक आहे, परत इथे एक पिझ्झा मी ड्रॉ केला. इथे एक पिझ्झा आहे, हा पण पिझ्झा मी खाऊन टाकला. किती पिझ्झा खाल्ले मी? 2 पिझ्झा खाल्ले. बरोबर आहे. चला, तर मग आता इथपर्यंत तर सोपं होतं. पण कधी कधी काय झालं माहितीये का? एकदा काय झालं, एक पिझ्झा आणला आमच्या घरी. हे असा एवढा एक पिझ्झा आणला आणि त्या पिझ्झाचे असे इक्वल 4 पार्ट्स करून ठेवले होते आणि कोणीच इथं दिसत नाही म्हणून मी काय केला, या पिझ्झा मधला हा एवढा हा शेडेड पार्ट आहे का, एवढा शेडेड पार्ट मी खाऊन टाकला. काय केला? खाऊन टाकला. माझ्या घरी हा होल पिझ्झा आणला होता, या पिझ्झाचे इक्वल 4 पार्ट बनवले होते आणि मी त्यातला हा शेडेड पार्ट खाल्ला होता. ठीक आहे, मग आता मला सांगा मी पिझ्झा खाल्ला का नाही? खाल्ला. बर, मग मी पिझ्झा किती आणला होता? एक पिझ्झा आणला होता. बरोबर आहे. मग मी पूर्ण एक पिझ्झा खाल्ला का? नाही. मी एक पूर्ण पिझ्झा खाल्ला नाही. बरोबर आहे, पण मी काय केलाय? पिझ्झाचा एक पार्ट खाल्लाय. ठीक आहे, मी पिझ्झाचा काय केलाय? एक पार्ट खाल्लाय. ठीक आहे, मग आता याला मॅथमॅटिक्स मध्ये कसं रिप्रेझेंट करता येईल आपल्याला? याला मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला कसं रिप्रेझेंट करता येईल? 4/1. नाही, थोडस लक्ष द्या. बघा, हे आहे टोटल माझा पिझ्झा आणि या पिझ्झ्याचे मी इक्वल 4 पार्ट्स बनवलेत आणि या 4 पार्ट्स पैकी मी एक शेडेड पार्ट खाल्लेला आहे. तर मला जर मी किती पिझ्झा खाल्ला हे मॅथमॅटिक्सच्या लँग्वेज मध्ये जर मला रिप्रेझेंट करायचं असेल तर कसं करावं लागेल? तर त्याला हे या पद्धतीनं आपल्याला काय करावं लागेल? रिप्रेझेंट करावं लागेल. ठीक आहे, मग याला काय कसं का आता हे असं का ठरलं? तर आपल्या मॅथमॅटिक्सच्या लोकांनी काय ठरवलं, काहीतरी करण्यासाठी काहीतरी रूल बनवला पाहिजे. रूल म्हणून असं बनवलं की ही जी लाईन आहे या लाईनला म्हणायचं फ्रॅक्शन लाईन. या फ्रॅक्शन लाईनच्या जे खाली असेल त्याला म्हणायचं डिनॉमिनेटर. काय म्हणायचं? डिनॉमिनेटर. आणि या डिनॉमिनेटर मध्ये जो नंबर आहे तो नंबर शो करेल या होल पिझ्झाचे टोटल नंबर ऑफ पार्ट्स किती बनवलेत. टोटल नंबर ऑफ पार्ट्स किती बनवलेत हे कोण ठरवेल? या फ्रॅक्शन लाईनच्या खालचा नंबर, म्हणजे त्याला आपण नाव ठेवलेलं आहे डिनॉमिनेटर. ठीक आहे, या डिनॉमिनेटर काय सांगणार आपल्याला? या होल पिझ्झाचे टोटल नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. टोटल नंबर ऑफ इक्वल पार्ट्स, नॉट ओनली टोटल पार्ट्स. टोटल नंबर ऑफ इक्वल वर्ड पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे, सांगतो मी पुढे तुम्हाला. तर टोटल नंबर ऑफ इक्वल पार्ट्स शो करणार आहे आपला हा डिनॉमिनेटर. हे काय आहे? डेनॉमिनेटर. आणि
हे जे वरचा पार्ट आहे, वरचा पार्ट, वरचा नंबर, ह्या फ्रॅक्शन लाईटच्या वरचा नंबर, त्याला म्हणायचं न्यूमरेटर. त्याला काय म्हणणार? न्यूमरेटर म्हणणार. ठीक आहे. या खालच्या पार्टला म्हणणार डिनॉमिनेटर, वरच्या पार्टला म्हणणार न्यूमरेटर. खालचा पार्ट म्हणजेच हा डिनॉमिनेटर काय शो करतो? या होलचे टोटल नंबर ऑफ पार्ट्स किती आहेत, टोटल नंबर ऑफ इक्वल पार्ट्स किती आहेत, हे शो करायचं काम कोण करणार आहे? आपला डिनॉमिनेटर. ठीक आहे. आणि हा न्यूमरेटर काय सांगणार आहे आपल्याला? हा न्यूमरेटर सांगणार आहे, जर या होल पिझ्झाचे 4 इक्वल पार्ट केले होते, त्याच्यापैकी हा शेडेड पार्ट मी खाल्ला, तर मी किती पार्ट खाल्ले? या 4 पार्ट्स पैकी मी 1 पार्ट खाल्ला, म्हणून वरचा नंबर दाखवणार हे शेडेड पार्ट ऑफ होल पिझ्झा. ठीक आहे. चला, तर मग आता मला सांगा, मी एक कम्प्लीट पिझ्झा नाही खाल्ला. ठीक आहे. मी काय केलंय? एका कम्प्लीट पिझ्झाचा पार्ट खाल्लेला आहे. ठीक आहे. आणि ते शो करण्यासाठी आपल्याजवळ हे फ्रॅक्शनचा आपण यूज करतो. आणि या फ्रॅक्शनला हे असं वरती असतं ते न्यूमरेटर, खाली असतं ते डिनॉमिनेटर, आणि या कम्प्लीटला म्हणायचं, हे कम्प्लीट जे आहे हे 1/4, त्याला म्हणायचं फ्रॅक्शन. ठीक आहे. आणि फ्रॅक्शन जर काय असते म्हणून विचारलं कोणी, तर काय सांगणार आपण? फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ होल. फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ होल. ठीक आहे. चला, तर आता या फ्रॅक्शनचं आणखीन थोडंसं आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये शिकूया. आता एक कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली का? फ्रॅक्शन कशाला म्हणायचं? फ्रॅक्शन हे जर पार्ट ऑफ होलला रिप्रेझेंट करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? फ्रॅक्शनचा यूज करावा लागेल. ठीक आहे. तर फ्रॅक्शनचा यूज करत असताना आपल्याला कधीही फ्रॅक्शन लिहिलं, समजा मी इथे एक फ्रॅक्शन लिहिला, ठीक आहे, तर याला 2-3 गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. ते म्हणजे या फ्रॅक्शन लाईनच्या वरच्या पार्टला म्हणणार आपण न्यूमरेटर, खालच्या पार्टला म्हणणार डिनॉमिनेटर. ठीक आहे. पण या कम्प्लीट पार्ट, हे जे फ्रॅक्शन आहे, या फ्रॅक्शनला रीड कसं करायचं ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तुमच्यापैकी कुणाला याला रीड करता येतं का? सर हा, बोल बेटा विपुल. 2/7. ओके, ठीक आहे. समृद्धी, तुम्ही सांगा. 2/7. 2/7. ओके. दुसरं कोण आहे? तिसरं आत्ता कोण? एक भैया आत्ता ऍड झालाय बघा. नाव काय बेटा तुझं? ठीक आहे. हे बघा, तुम्ही आत्ता म्हणलात 2/7 विपुल सांगितला आणि समृद्धी सांगितली 2/7. ठीक आहे. हे तसं दोन्ही पण काही रॉंग नाहीत. ठीक आहे. नाव काय बेटा तुझं? वीरेन जाधव. ओके वीरेन, तुला रीड करता येईल का रे वीरेन याला? यस सर. हा, कर बरं, रीड कर याला. 2/7. 2/7, करेक्ट, छान. मग आता बघा, तुम्ही कुणी 2/7 म्हणलं, समृद्धीने म्हणली याला 2/7. ठीक आहे. हे तुम्ही जे बोललात ते काही चुकीचं नाही, अजिबात चुकीचं नाही, पण तेवढं प्रॉपर पण नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी नाव विचारलो, वीरेननं नाव सांगितलं, वीरेन जाधव म्हणून नाव सांगितलं. ठीक आहे. मग फर्स्ट टाइम किंवा एक प्रॉपर आपलं इंट्रोडक्शन देण्यासाठी आपण आपलं पूर्ण नाव सांगतो, बरोबर आहे का? मग त्यानं त्याचं नाव पण सांगितलं, त्याचं सरनेम पण सांगितलं. ठीक आहे. मग घरी कदाचित त्याला विरू पण म्हणू शकते. मग त्यानं सांगितलं का विरू, किंवा त्याला पिंटू म्हणत असेल, पिंटू म्हणून सांगितलं का त्यानं? नाही. ठीक आहे. त्याचं नाव कदाचित पिंटू पण असू शकते, किंवा त्याचंच नाही कुणाचंही नाव असं. ठीक आहे. बाहेर जर आपण इंट्रोडक्शन करत असलो तर तसं नाव घेतो का आपण? चिंटू, पिंटू, बाळू असं नाही नाव देणार. मग ते पण नाव काही चुकीचे आहेत का? नाही, ते पण खरेच आहेत नाव, त्याचेच नाव असते, पण आपण तसं इंट्रोडक्शन देत नाही. तर हे तुम्ही आता जे सांगितले 2/7 आणि 2/7 हे पण रॉंग नाही, हे पण करेक्ट आहे. पण याच्यापेक्षा आपण प्रॉपर वेने याला कसं रीड करायचं ते बघू आपण आता. ठीक आहे. छोटीशी गोष्ट आहे, काही अवघड नाही, आणि तुम्हाला ती माहित पण असेल, तर मी सांगितलं की तुम्हाला लक्षात येईल, हा असं पण म्हणते. ठीक आहे. बघा आता, तर काय करायचं, कधीही न्यूमरेटर काय आहे आपल्या इथं?
2 आहे. ठीक आहे, न्यूमरेटर आहे 2 आणि डिनॉमिनेटर आहे 7. फक्त एक काम करायचं, जे डिनॉमिनेटर आहे त्याच्या पुढे काय लावायचं, TH. काय लावायचं, TH. म्हणजे याला रीड रीड कसं करणार, 2/7. कसं रीड करणार, 2/7. कसं रीड करणार, 2/7. ठीक आहे, त्याच्यानंतर मी इथे एक नंबर लिहितो. हा, याला कोण रीड करून दाखवते सांगा बरं आता. 3/11. करेक्ट, 3/11. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर हा, हे रीड करून दाखवा. 5/9. 5/9. 5/9. करेक्ट करेक्ट करेक्ट, गुड. आणि आता असंच मला पुढचा नंबर एक रीड करून दाखवा. याला काय म्हणचाल सांगा बरं, याला रीड करा. 1 1 second. सांगा, कोण सांगतोय. 1 second. हा, 1 सेकंड. बरं, आणखी. हाफ. हा, करेक्ट. तर हे बघा, तुम्ही जे मी आता रूल सांगितलं होतं तुम्हाला, शेवटी TH लावायचं डिनॉमिनेटरच्या पुढे, हे रूल आहे, बरोबर आहे. पण काही याला काय आहेत माहितीये काय, एक्सेप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये एक आपला छोटासा एक्सेप्शन आहे, हा 1/2. 1/2 ला आपण नेहमी इथून पुढे काय म्हणणार, हाफ म्हणणार. ठीक आहे, एकतर 1/2 म्हणा, ठीक आहे, 1/2 म्हणा, किंवा सरळ सरळ जर प्रॉपर सांगायचं असेल तर त्याला हाफ म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल, हाफ. राहील लक्षात. ठीक आहे, याला कधीही असं म्हणायचं नाही 1/2. 1/2 म्हणायचं नाही. ठीक आहे, चलो. चला, मग तुम्हाला आता इथून पुढे रीड करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. किती मोठा नंबर असू द्या, तुम्ही असं रीड करू शकता. एक लास्ट एकदा विचारतो तुम्हाला. चला, हे पटकन कोणतं रीड करून दाखवा. 13/27. करेक्ट करेक्ट, दोघांचंही करेक्ट आहे. 13/27. ठीक आहे, चला आता आपण पटपट पुढे जाऊ. फ्रॅक्शन तुम्हाला कळायला आहे, फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ होल. फ्रॅक्शन काय असतं, एका पार्टचा, एका होलच्या पार्टला आपण काय म्हणणार आहोत, फ्रॅक्शन. ठीक आहे, मराठीमध्ये त्याला आपण तुकडा म्हणतो, तुकडा. ठीक आहे, तुकडा, पार्ट. एक होल आहे, त्याचा एक आपण पार्ट काढलेला आहे, त्याला आपण